निंदा करत असाल, जर तुम्ही 2025 मध्ये देवाच्या लोकांना दुखवत असाल, जर 2025 मध्ये तुम्ही देवाच्या विरोधात वागत असाल, तर आता 2026 मध्ये ते बदला, म्हणजे तुमचे जीवन बदलल. जर तुम्हाला वाटतंय तुमच्यातली गरिबी संपली पाहिजे, जर तुम्हाला वाटतंय तुमच्यातले आजार संपले पाहिजे, जर तुम्हाला वाटतंय तुमच्या जीवनात देवाने हात घातला पाहिजे, तर देवाला म्हणा की देवा आज मला बदल, माझं जीवन बदल आणि मला तुझ्यासारखं पवित्र बनव. नुसतं चर्चला यायचं, प्रार्थना करायची, पास्टरांकडनं हात ठेवून घ्यायचा आणि घरी निघून जायचं आणि तीच गुळ, तीच काडी, तोच स्वभाव, आणि नव्याने तुमच्या जीवनाला सुरुवात करा. तेच नका करू. शिवी देताय तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या आशीर्वादाला आडवे येताय. तुम्ही निंदा करताय तर तुम्ही तुमच्या मोठ्या झुंड, जो आशीर्वादाचा झुंड आहे, त्याला तुम्ही शांत करताय. येऊ नको माझ्यापाशी. स्वतःला बदला. काही गोष्टी चुकीच्या असतात जे आपल्याला कळत नाही. प्रभूला विचारा. प्रभू बोलतो, बायबलद्वारे बोलतो, त्याच्या वचनाद्वारे बोलतो. तुम्ही उघडून तर बघा, त्याला तुम्ही महसूस तर करून बघा. मला असं वाटतं आता तीच गोष्ट नका करू. का तुम्हाला बदलायचं वाटत नाहीये का? तुम्हाला वाटत नाही का तुमच्या जीवनात काहीतरी बदल झाला पाहिजे? लोकांनी म्हटलं पाहिजे हा देवाचा मुलगा आहे. मी माझ्या लाईफमधली एक गोष्ट तुम्हाला सांगते. ज्यावेळेस मी पास्टरांशी लग्न केलं आणि ज्यावेळेस मी ह्या गावात आले, त्यावेळेस पुष्कळ लोक होते जे त्यांना म्हणत होते ख्रिश्चन पोरीशी लग्न केलं त्याचा ना आपला काही संबंध नाही, त्यांनी धर्म बदलला. बरोबर? पुष्कळ लोक बोलले त्यांनी धर्म बदलला आणि पुष्कळ नातेवाईकांनी त्यांना नाकारलं. का बरं? येशूमुळं. कोणामुळं? प्रभूला धन्यवाद, त्यावेळेस नाकारलं. पण आज ते लोक त्यांना घरी बोलून चहा पाणी करायची वाट बघताय. ते कधी येतील, कधी आम्ही त्यांचा आदर करू, ते कधी येतील, कधी आम्ही त्यांना मानपान देऊ. पण आता आम्हाला टाईम नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला बदलता येशूसाठी, जे लोक तुम्हाला तुच्छ लेखता, जे लोक तुमचा नाकार करतात, तेच लोक तुम्हाला काहीतरी म्हणतील येशूच्या नावामुळं. येशूच्या नावामुळे निंदा होतीच होती, पण तुमची निंदा 4 लोकांमध्ये होईल, पण हजारो लोकांमध्ये तुम्हाला उंच केल्या जाईल. जर तुमच्यावरती दोष लावण्यात येत आहे, जर तुमच्या विरोधात बोलण्यात येत आहे, तर सावध व्हा आणि देवाला धन्यवाद द्या. जर तुमची चुकी आणि तुमच्या विरोधात बोलण्यात येते तर तुम्ही क्षमा मागा. आणि जिथं तुमची चुकी नाहीये आणि येशूमुळे तुमची निंदा होतीये, तर देवाला धन्यवाद द्या. कारण देव तुम्हाला कमालीच्या जागेवर नेणार आहे. आणि मला असं वाटतंय की ज्यावेळेस आपली मंडळी स्वतःला बदलेल, तर मंडळी चिन्ह चमत्कार पण होतील आणि मंडळी एक नवीन स्तरावर राहील. ती ट्रेननी किंवा ती बाईकनी प्रवास नाही करणार, तर ती एरोप्लेननी प्रवास करेल. ती एक मोठी भरारी घेईल. जर तुम्हाला माहित आहे तुमच्या जीवासाठी जे हानिकारक आहे ते करू नका. जर तुम्हाला माहित आहे ही गोष्ट माझ्यासाठी चुकीची आहे, ते करू नका. मला काल समीर सांगत होता की मम्मी, माझी लहानी बहीण आहे आणि तिचा जो मुलगा आहे तो रात्री खूप चिरकतो, खूप त्रास होतो आणि तिच्या सासरकडचे बाबा भगतवाणी बघताय आणि घेऊन जात आहे. आणि त्या बाबांनी सांगितलं की यांना बाहेरचं झाले. म्हटलं मग त्या बाबांना सांगायचं ना बाहेरचं काढ. नाही काढणार बोलले ते. कारण त्यांना एवढं कळतं की यांना बाहेरचं झाले, पण ते काढू शकत नाही. पण येशूमध्ये सामर्थ्य आहे सर्व गोष्टींवर विजय मिळवण्याचं. जर आज तुम्हाला वाटतंय तुमच्यावर जादूटोणा झालंय, जर तुम्हाला वाटतंय तुमच्या जीवनात काहीतरी गडबड आहे, तर येशूमध्ये ते सामर्थ्य आहे बदलून टाकण्याचं.
जर तुम्हाला घर नाही आहे तर तुम्ही स्वतःला बदला आणि म्हणा की प्रभू मला या पृथ्वीवर स्थिर कर, माझं घर बदल, माझं राहणीमान बदल, प्रभू माझं उठणं बसणं बदल, प्रभू माझी भाषा बदल, प्रभू माझ्या तोंडातनं निघणारे अशब्द दूर कर. तुम्ही बदला स्वतःला. पण मला असं वाटतंय की बदला. आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्ही कमालीच्या जागेवर जावं तर शनिवारी जो शब्बात दिवस प्रभूने तुमच्या आयुष्याला दिले तो नित्यनेमाने पाळा. तुम्ही एक महिना नित्यनेमाने चर्चला या. तुम्हाला दिसल प्रभू तुम्हाला कमालीच्या जागेवर घेऊन जातोय. मी जर इथं उभं राहून जर देवाची आराधना केली किंवा तुम्ही जिथं बसले तिथं उभं राहून मी देवाची आराधना केली तर मला आरोग्य देणारा परमेश्वर त्याच्या आराधनेत मला मुक्त करेल. मला एवढं माहिती आहे. मला माहिती आहे की मी एक जर शनिवार मिस केला तर मी हप्ताभराचा अनुग्रह मिस करल, हप्ताभराची कृपा मिस करल. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेत तत्पर राहतो, ज्यावेळेस आम्ही नेहमी प्रार्थना करत असतो, जर कुठं प्रार्थनेची गरज पडली कंपनीत, तुम्हाला, इतर लोकांना, तर देव आमची त्वरित प्रार्थना ऐकतो. देव लगेच उत्तर देतो. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये बदल पाहिजे, तुम्हाला आजारातनं मुक्त पाहिजे, तुम्हाला गरिबीतनं मुक्त पाहिजे, तुम्हाला तुमच्या पतीची दारू सुटली पाहिजे, तर पहिले स्वतःला बदला, मग दुसऱ्याकडनं अपेक्षा करा.